नमस्कार, मी संकेत पाटील. चाहता क्रिकेटचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. भारतीय महिला संघ वर्ल्ड कपच्या मोहिमेमध्ये आज न्यूझीलंडसोबत 2 हात करण्यासाठी मैदानात उतरत आहेत. दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. सुरुवातीला साऊथ आफ्रिका, नंतर ऑस्ट्रेलिया आणि आता 3 दिवसांपूर्वी इंग्लंडसोबत झालेल्या सलग पराभवामुळे भारतीय महिला संघाला आज न्यूझीलंडसोबतचा सामना हा कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावाच लागेल. मस्ट विन गेम म्हणून देखील आपण या आजच्या सामन्याकडे बघू शकतो. भारतीय महिला संघाने सिंपल थॉट प्रोसेसने जर या सामन्याकडे बघितले तर त्यांची रणनीती हीच असावी की आजची मॅच जिंकूयात आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाचं आव्हान हे जिवंत ठेवूयात. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये जे टुर्नामेंट 5-5 वर्षांनी होतात, या स्पर्धेत अशा स्पर्धांमध्ये जर एखादा संघ 3-3 सामने सलग हरत असेल तर त्या संघाला वर्ल्ड कपमधील त्याच्या पुढील प्रवासामध्ये कठीण आव्हानांचा सामना हा करावा लागतो. टीम इंडियाला सुद्धा सलग 3 सामने हरल्यामुळे या कठीण आव्हानांचा सामना हा करावा लागत आहे. साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यासोबत हातातले सामने भारतीय संघाने गमावले, कारण प्रेशर सिच्युएशन हँडल करण्यामध्ये आपण कमी पडलो. रनिंग बिटवीन द विकेट, मिडल्स ओव्हरमध्ये स्ट्राईक रोटेट करणं, प्रेशर ओळखून त्या प्रेशरवरती प्रेशरमध्ये स्वतःला हावी न होऊन देणं, या गोष्टी हँडल करण्यामध्ये आपला भारतीय संघ कुठे थोडाफार कमी पडला. परवा दिवशीच इंग्लंडसोबत झालेल्या सामन्यामध्ये 58 बॉलमध्ये 61 रनची गरज होती आणि 7 विकेट भारतीय संघाच्या हातामध्ये होत्या. पण इतक्या स्ट्रॉंग पोझिशनवरूनही जेव्हा टीम इंडिया मॅच गमावते त्यावेळी खरंच वाईट वाटतं. यापुढे भारतीय संघ ज्यावेळी प्रेशर सिच्युएशनमध्ये येईल, ती प्रेशर सिच्युएशन हँडल करणं हे टीम इंडियाला जमायला हवं. आज न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघ नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती मैदानात उतरेल. डी.वाय. पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवरती भारतीय बॅटिंग लाईनअप आणि बॉलिंग डिपार्टमेंट हे दोघेही न्यूझीलंडच्या संघावरती वर्चस्व गाजवतील अशी आपण अपेक्षा करूयात. आजचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकणं हे टीम इंडियासाठी खूप गरजेचं आहे. यापुढेही भारतीय संघाचे वर्ल्ड कपमध्ये 2 सामने बाकी आहेत, पण हे 2 सामने जिंकून आपण सेमीफायनलला क्वालिफाय होऊ शकतो. पण त्यासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. आजचा सामना ठरवेल की भारतीय संघाचा वर्ल्ड कपमधील प्रवास हा कोणत्या दिशेने जात आहे. त्यामुळे आज न्यूझीलंडसोबत होणाऱ्या सामन्यासाठी आपण भारतीय महिला संघाला शुभेच्छा देऊयात. आपल्या मुली आजचा सामना चांगल्या फरकाने जिंकतील अशी आपण त्यांच्याकडने अपेक्षा करूयात व मुलींना या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊन चीअर करूयात.